हरे कृष्णा. श्री श्री चैतन्य शिक्षाष्टक श्री चैतन्य महाप्रभूंद्वारा रचित. तर श्री चैतन्य महाप्रभूंना श्री गौरांग महाप्रभू सुद्धा म्हणतात आणि त्यांनी हे 8 श्लोक रचले आहेत आणि त्यांनी जीवनभर आपल्या अनेक शिष्यांना खूप सारा आध्यात्मिक उपदेश केला आणि शिष्यांनी विविध ग्रंथ लिहिले. मात्र श्री चैतन्य महाप्रभूंनी लिहिलेले हे 8 श्लोक आपल्याला आढळतात, ज्यांना म्हटलं जातं श्री श्री चैतन्य शिक्षाष्टक. तर हा शब्द उच्चारताना अनेकदा थोडीशी चूक होते. तर शिक्षा म्हणजे काय आहे? हा संस्कृत शब्द आहे. शिक्षा म्हणजे उपदेश, अधिक अष्टक. तर अष्टक म्हणजे 8. तर शिक्षा अष्टक असं म्हणायचं. शिक्षा अष्टक म्हणजे एकूण ते काय होतं? शिक्षाष्टक. तर लोक बरेचदा शिष्टाष्टक वगैरे असं चुकीचं म्हणतात. तर आपण नीट हा शब्द बोलायचा आहे, शिक्षा अष्टक. तर पहिला श्लोक आहे, त्याचे शब्द जाणून घेऊया. चेतो दर्पण मार्जनम. इथून या श्लोकाची सुरुवात होते. पण या श्लोकाचे जो शेवट आहे तो आधी आपण समजून घेऊया. म्हणजे काय काय परिणाम होतात हरिनाम संकीर्तन घेतल्याचे ते आपल्याला कळतील. तर शेवटची जी ओळ आहे त्यामध्ये दिलं आहे, परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. तर परम या शब्दाचा अर्थ आहे दिव्य. विजयते म्हणजे विजय असो. कसला विजय असो? श्रीकृष्ण संकीर्तनम. तर भगवान श्रीकृष्णांच्या हरिनाम संकीर्तनाचा विजय असो. तर असं हे जे संकीर्तन जेव्हा मनुष्य रोज जीवनात घेत राहतो तर त्याचा इतका सुंदर परिणाम त्याच्या जीवनावर होतो, हे या श्लोकात आपण जाणून घेणार आहोत. चेतो दर्पण मार्जनम. तर चेत म्हणजे काय आहे? ज्याला हृदय, अंतःकरण, मन असंही म्हटलं जातं. तर अशा या चेत हृदयाला दर्पण आरशाची उपमा दिलेली आहे. आणि मार्जनम म्हणजे स्वच्छता करणे. भव महादावाग्नी निर्वापणम. तर भव म्हणजे भौतिक अस्तित्व आणि महादावाग्नी. तर महादावाग्नी म्हणजे आपण बघतो जंगलामध्ये मोठे मोठे वणवे लागतात, त्याला म्हटलं जातं दावाग्नी. आणि ह्या भौतिक अस्तित्वात मनुष्य जो बद्ध होऊन राहतो आहे, जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून पडतो आहे, तर त्याला म्हटलं जातं भव महादावाग्नी. तर हरिनाम संकीर्तन घेतल्याने, हरिनाम संकीर्तन केल्याने निर्वापणम, तो हा दावाग्नी आहे तो पूर्णपणे विझून जातो. श्रेय कैरव चंद्रिका वितरणम. श्रेय म्हणजे सद्भाग्य. तर अशी भक्तिमय हे कार्य आहे. हरिनाम संकीर्तन हे केल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये श्रेय येतं, सद्भाग्याचा उदय होतो. कैरव म्हणजे शुभ्र कमळ, चंद्रिका म्हणजे चंद्रप्रकाश आणि वितरणम वितरित करणे. तर जसा हा मनुष्य आहे तो हरिनाम संकीर्तन करतो, तर जसं चंद्रप्रकाशात शुभ्र पांढरं कमळ उमलतं, तसंच भगवान श्रीकृष्णांच्या नामाच्या उच्चारणाने मनुष्याच्या जीवनात श्रेय कैरव म्हणजे भाग्याचं कमळ उमलतं, त्याचा भाग्योदय होतो. विद्या वधू जीवनम. तर दिव्य ज्ञान आहे, त्याची तुलना इथे वधूशी केलेली आहे. जशी वधू नवीन सून आहे ती घरात प्रवेश करते, तसंच हे हरिनाम संकीर्तन नित्य नियमाने करत राहिल्यामुळे भक्ताला दिव्य ज्ञान प्राप्त होतं आणि यामुळे भक्ताचं जीवन उजळून निघतं. विद्या वधू जीवनम. आनंदांबुधी वर्धनम. आनंद म्हणजे आनंद. अंबुधी, अंबू म्हणजे पाणी आणि धी म्हणजे धारण करणारा.
तर आनंद अंबुधी म्हणजे आनंदाचा सागर, वर्धनम वाढत जाणे, प्रतिपदम म्हणजे पदोपदी, पूर्ण अमृत आस्वादनम म्हणजे परिपूर्ण अमृताचे आस्वादन देणारे. तर असं हे जे हरिनाम संकीर्तन मनुष्य घेत राहतो तेव्हा दिव्य आनंदाचा सागर वाढत जातो आणि त्याचा परिणाम काय होतो? सर्वात्म स्नपनम. तर सर्व म्हणजे प्रत्येकासाठी आणि आत्मस्नपनम म्हणजे काय आहे? न्हावून निघणे, स्वतःचे स्नान होणे. तर आनंदांबुधिवर्धनम प्रतिपदम पूर्ण अमृत आस्वादनम सर्वात्म स्नपनम. या पूर्ण या शब्दांचा अर्थ आहे की जेव्हा मनुष्य हरिनामाचे संकीर्तन करत राहतो त्यामुळे दिव्य आनंदाचा म्हणजे त्याला प्राप्त होणाऱ्या दिव्य आनंदाचा सागर आहे तो वाढत जातो आणि भक्त दिव्य आनंदाचं आस्वादन करू लागतो. सर्वात्म स्नपनम म्हणजे हरिनाम संकीर्तनामुळे दिव्य आनंद सागरात सर्व भक्त ओलेचिंब होतात, स्नान करतात. म्हणजेच आध्यात्मिक दिव्य अमृताचं आस्वादन घेऊन हे सगळे भक्त तृप्त होतात. परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. परम म्हणजे दिव्य अशा श्रीकृष्ण हरिनाम संकीर्तनाचा विजयते विजय असो. तर हा जो पहिला श्लोक आहे तो आपण गाऊया. चेतो दर्पण मार्जनम भवमहादावाग्नि निर्वापणम श्रेयः कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम आनंदांबुधिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृतास्वादनम सर्वात्मस्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. तर आता आपण या पहिल्या श्लोकाचं भाषांतर वाचूया. हृदयात वर्षानुवर्षे साचलेली सर्व धूळ धुवून टाकणाऱ्या. तर आपलं जे हृदय आहे ज्याला अंतःकरण किंवा मनही म्हटलं जातं आणि त्याची तुलना इथे चेतो दर्पण तर दर्पणाशी केलेली आहे. दर्पण म्हणजे आरसा. जसं धुळीने आरसा माखून जातो आणि त्यामुळे आपल्याला आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही, तसं अनेक अनेक जन्मांमध्ये आपण अनेक सारी विविध पापकर्म करत असतो आणि त्या पापकर्मांमुळे वाईट कृत्यांमुळे आपल्या अंतःकरणावर मनावर पापाचा दुष्ट विचारांचा अशी धूळ साचलेली असते. तर अशा रीतीने हे जे आपलं मन आहे, जे हृदय आहे ते वाईट विचारांनी कलुषित झालेलं असतं. पण जेव्हा मनुष्य हरिनाम संकीर्तन घ्यायला लागतो तेव्हा हळूहळू हे जी अंतःकरणातली मनातली हृदयातली जी धूळ आहे, अयोग्य विचार आहेत, हे सगळं नष्ट व्हायला लागतं, स्वच्छ व्हायला लागतं. हृदयात वर्षानुवर्षे साचलेली सर्व धूळ धुवून टाकणाऱ्या आणि बद्ध जीवनाच्या जन्म मृत्यूरूपी दावाग्नीचे शमन करणाऱ्या श्रीकृष्ण संकीर्तनाचा विजय असो. हे संकीर्तन आंदोलन म्हणजे अखिल म्हणजे सर्व मानव जातीला मिळालेले सर्वश्रेष्ठ वरदान आहे. तर श्रेय म्हटलं आहे तर हे असं श्रेयस्कर आहे, कारण हे वरदान रूपी चंद्राचा शीतल प्रकाश सर्वत्र वितरित करते. हे संपूर्ण दिव्य ज्ञानाचा गाभा आहे. विद्यावधू
हे संकीर्तन दिव्य आनंद सागराचे निरंतर वर्धन करीत असते. आनंदांबुधी वर्धनम. आणि ज्या अमृताची आपल्याला आस आहे त्या अमृताचे पान म्हणजे अमृत पिणं आपण या संकीर्तनामुळे करू शकतो. अशा प्रकारे आपण श्री श्री चैतन्य शिक्षा अष्टकम यातला पहिला श्लोक पाहिला आहे. श्री श्री चैतन्य शिक्षा अष्टकम की जय. हरी बोल.